Data interpretation part 2. The following bar graph shows the total number of permanent and temporary employees working in 6 different companies in a certain year. आपल्याला एक बार ग्राफ दिलेला आहे, त्यामध्ये परमनंट एम्प्लॉईज आणि टेम्पररी एम्प्लॉईज ह्याचा डाटा दिलेला आहे. ब्ल्यू कलरमधला परमनंट एम्प्लॉईजचा डाटा आहे, तर रेड कलरमधला टेम्पररी एम्प्लॉईजचा डाटा आहे. आता हे रीड करताना कसं करायचं? फॉर एक्झाम्पल कंपनी एमध्ये बघा परमनंट एम्प्लॉईज किती आहेत? ब्ल्यू कलरची लाईन बघायची आपली आणि 1500. गॅप कितीचा आहे बघा आता? 0 1 2 3 4 5 5 ह्याच्यानंतर डायरेक्ट 500, म्हणजेच 100 200 300 400 500. म्हणजे एक लाईनचा गॅप म्हणजे कितीचा गॅप आहे? 100चा गॅप आहे, बरोबर आहे का? आता बघा ते रीड करताना मग कसं करायचं? एमध्ये परमनंट एम्प्लॉईज 1500च्या वर एक लाईन आहे, म्हणजेच 1600 असणार आहेत. तर टेम्पररी एम्प्लॉई किती असणार आहेत? 500 600 700 800 असणार आहेत. म्हणजे 800 टेम्पररी आणि 1600 परमनंट असणार आहेत. हा डाटा रीड करताना असा करायचा. आणि खाली एक नोट दिली आपल्याला, टोटल एम्प्लॉईज इज इक्वल टू टोटल परमनंट एम्प्लॉईज प्लस टोटल टेम्पररी एम्प्लॉईज. म्हणजेच ह्या दोन्हीचं म्हणजे ब्ल्यू कलर आणि रेड कलर ह्या दोन्हीचं जर कंबाईन केलं, म्हणजे बेरीज जर केली, तर आपल्याला टोटल त्या ए कंपनीमधले एम्प्लॉई किती आहेत ते सापडतात. फॉर एक्झाम्पल बीमध्ये पण तसंच ब्ल्यू प्लस रेड जर केलं तर बी कंपनीत किती एम्प्लॉई आहेत ते टोटल सापडते आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन, find the ratio between the total number of employees in company A and C together to that of total number of permanent employees in company E and F together. काय विचारले? आपल्याला ए आणि सी कंपनीतला टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज काढायचे. आता एमध्ये टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहेत? परमनंटचे 1600 आणि टेम्पररी किती आहेत? 800. म्हणजे एमध्ये टोटल एम्प्लॉई किती झाले? 1600 आणि 800 2400 झाले, बरोबर आहे का? ए. तसंच सीमध्ये बघा, आता सीमध्ये परमनंट किती आहेत? 1400 आणि टेम्पररी किती आहेत? 1000. म्हणजे टोटल किती झाले मग? 2400 झाले, बरोबर आहे. सीमधले पण टोटल 2400 झाले. ह्या दोन्हीची बेरीज करायची आपल्याला. 2400 आणि 2400 किती झाले? 4800 झाले. हे 4800 आणि कशाचा रेशो विचारला आहे? टोटल नंबर ऑफ परमनंट एम्प्लॉईज इन कंपनी ई अँड एफ टुगेदर. आता परमनंट एम्प्लॉईज फ्रॉम ई किती आहेत बघा? 2500च्या वर एक लाईन म्हणजे 2600. ईमध्ये परमनंट फक्त बघायचे आहेत आपल्याला. इथं आपल्याला ए आणि सीमधला टोटल डाटा विचारला होता, इथं फक्त परमनंट विचारला आहे. परमनंट म्हणजे आता बघा हे 2600 ईचे आणि एफचे किती आहेत परमनंट? 1 2 3 3 रेषेवर आहेत 1500च्या, म्हणजेच 1800 येणार. मग किती झाले? 2600 आणि 1800 0 0 8 आणि 6 14 आणि ही 4 4400 झाले, बरोबर आहे. तर ह्या दोन्हीचा रेशो विचारला आहे आपल्याला. हे 2 शून्य कट. आता कशानं भाग जाते? 4नं भाग जातो आहे. 4 12 आणि 4 11, म्हणजेच 12:11 रेशो आला, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द ॲव्हरेज number of temporary employees in all the given companies together. टेम्पररी एम्प्लॉईज फ्रॉम ए बी सी डी ई आणि एफ टोटल. फक्त टेम्पररी एम्प्लॉईज बघा किती आहेत? एमध्ये किती आहेत? 800. बीमध्ये किती आहेत? 700. सीमध्ये किती आहेत? 1000.
डीमध्ये किती आहेत 600 आणि ईमध्ये किती आहेत 1500, एफमध्ये किती आहेत 500. ह्या सगळ्यांची बेरीज पहिल्यांदा करून घ्यायची. 0 0 8 आणि 7 15 आणि 6 21 आणि 10 31 आणि हे 5 5100 झालं. तर आपल्याला काय विचारलं आहे ॲव्हरेज विचारलं आहे बरोबर आहे का. ॲव्हरेज म्हणल्यावर आता आपल्याकडं क्वांटिटी किती आहे 1 2 3 4 5 6 क्वांटिटी आहेत बरोबर. 6 क्वांटिटीला इक्वली डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजेच ॲव्हरेज. आता 5100ला 600 भागायचं म्हणजेच बघा किती येते 6 8 48 किती बाकी उरली 3 उरली आणि 6 पंचे 30 आणि वरचा एक 0 850 म्हणजे ॲव्हरेज काय आलं मग 850. नेक्स्ट क्वेश्चन. If the percentage of permanent male employees in company C and E is 66% and 48% respectively, then total number of permanent female employees in company C is approximately what percent of total number of permanent male employees in company E. काय सांगितले परमनंट मेल एम्प्लॉईज इन कंपनी सी अँड ई इज डाटा दिला आपल्याला 66% आणि 48% रिस्पेक्टिव्हली सांगितले. बघा आता कंपनी सीमध्ये परमनंट एम्प्लॉईज पहिल्यांदा काढा आपण. कंपनी सीमध्ये परमनंट एम्प्लॉईज किती आहेत आपले 1400. सीमध्ये 1400 आणि ईमध्ये किती आहेत परमनंट 2600. तर त्यामध्ये 66% आणि 48% काय आहेत मेल आहेत बरोबर आहे का असं सांगितलं. आता हे मेल प्लस फिमेल आहेत 1400 आणि 2600 आहेत ते. मग त्यातले मेल आपण सेपरेट काढू शकतो 66% आणि 48%. पण आपल्याला काय विचारले देन द टोटल नंबर ऑफ परमनंट फिमेल एम्प्लॉईज इन कंपनी सी. आता बघा मला सांगा 66% जर मेल असतील तर उरलेले 34% काय असणार आहेत फिमेल असणार आहेत. मग डायरेक्ट आपल्याला फिमेल लागणार आहेत म्हणजे आपण फिमेलच काढून घेऊ 34%. 1400च्या 34% आणि काय सांगितलं इज ॲप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ टोटल नंबर ऑफ परमनंट मेल एम्प्लॉईज इन कंपनी ई. कंपनी ईमधले परमनंट मेल मेंबर किती आहेत 48% ऑफ धिस म्हणजेच 48% ऑफ 100. हे पर्सेंटेजमध्ये विचारलं आहे गुणुले 100. आता बघा हे छेदात 100 आहे आणि हे पण छेदात 100 आहे. 100ला 100 तर कॅन्सल 1 2 1 2 0 पण कॅन्सल डायरेक्ट कारण सीचा डाटा हा ईच्या रिस्पेक्टमध्ये विचारला आहे त्यामुळे मी आहे असं मांडून घेतलं. त्यानंतर बघा आता भाग कसा जाते बघा 13 दोन्ही नाही 2 13 नाही भाग जात. त्याच्यानंतर काय बे 7 14 बे 13 26 बे 17 34 आणि बे 24 48. त्यानंतर 4 25 100 4 संग 24. त्याच्यानंतर 17 7 19 असे 119 गुणिले 25 डिवायडेड बाय 13 संग 78 राहिले आपलं बरोबर आहे. आता बघा 25 9 सव्वा 200 म्हणजेच 22 हातचा आला. 25 एके 25 आणि 22 किती झालं 47 झालं. चला 4 25 एके 25 आणि 4 29 म्हणजेच 2975 भागिले 78 आहे आपल्याकडं. आता 78ने ह्याला भागायचं म्हणल्यावर बघा आता 7 त्रिक 21 7 चौक 28 7 त्रिक 21 तर जाते भाग बरोबर आहे. म्हणजेच किती झालं मग 70 त्रिक 210 झालं आणि 8 त्रिक पण 24 झालं. 210 आणि 24 किती झालं आपलं 234 झालं. मग 234 ह्यातून गेलं 297 मधनं तर किती राहिलं मग 3 6 0 63 बाकी उरली मग ती पुन्हा अजून 5. आता बघा 7 सक्कू 42 7 7 49 7 8 56 आणि 7 8 56 म्हणजे 560 आणि 8 8 64 म्हणजेच 624च्या आसपास येते. आपल्याकडे किती आहे 635 आहे म्हणजेच 7 भाग जातेच आपल्याला म्हणजे 37 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे. म्हणजेच
37 पॉईंट समथिंग येणार आहे, म्हणजेच ह्याचा आन्सर काय येणार मग 38 येणार, कारण ॲप्रॉक्झिमेट विचारलं. ॲप्रॉक्झिमेट म्हणजेच जवळपास व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द डिफरन्स बिटवीन टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज इन कंपनी बी अँड ई टुगेदर टू दॅट ऑफ टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ए अँड एफ टुगेदर. बी आणि ई मधला टोटल डाटा. बीमध्ये बघा आता परमनंट 1500 आणि टेम्पररी 700. 1500 आणि 700 किती झाले? 2200 झाले. बीमधला डाटा झाला टोटल. प्लस ईचा डाटा बघा आता किती आहे. ईचा टोटल बघा, परमनंट 2600 आणि टेम्पररी 1500. 2600 आणि 1500 किती झालं? 4100. 4100. ह्या दोन्हीची बेरीज 0 0 3 6 63 से आलं. आणि ए आणि एफची बेरीज. आता एमध्ये टोटल डाटा किती आहे आपला? परमनंट 1600 आणि टेम्पररी 800. 1600 आणि 800 किती झालं? 2400. प्लस एफमध्ये बघा आता परमनंट 1800 आणि टेम्पररी 500. 1800 आणि 500 किती झालं? 2300. इज इक्वल टू टोटल डाटा किती झाला मग? 4700 झाला. तर ह्या दोन्हीतला काय विचारलं आहे आपल्याला? डिफरन्स विचारला आहे, म्हणजे फरक. 63 से आणि 47 से मधला फरक विचारला आहे. 0 0 6 आणि 1 1600 आला. 1600 म्हणजे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. टोटल नंबर ऑफ परमनंट एम्प्लॉईज इन कंपनी डी ई एफ टुगेदर इज व्हॉट % मोर और लेस दॅन द टोटल नंबर ऑफ टेम्पररी एम्प्लॉईज इन कंपनी ए बी सी टुगेदर. आता परमनंट एम्प्लॉईज फ्रॉम डी ई एफमध्ये किती आहेत बघा. परमनंट डीमध्ये किती आहेत? 2200. ईमध्ये किती आहेत? 2600. आणि एफमध्ये किती आहेत? 1800. ह्या तिन्हीची बेरीज 0 0 8 आणि 7 14 2 16 आणि 6 66 से झालं आपल्याकडं. 66 से परमनंट इन डी ई एफ. आता टेम्पररी इन ए बी सी काढायचं. ए मधला टेम्पररीचा डाटा किती आहे आपल्याकडं? हा 5 6 7 8 800. त्यानंतर बीचं किती आहे? 700. आणि सीचा किती आहे? 1000. ह्याची बेरीज किती आली मग? 0 0 15 2500 आली. बरोबर आहे का? आता ही 66 से ही 2500 पेक्षा कितीनं पहिल्यांदा मोठा आहे ते काढायचं, कारण मोर विचारलं आहे. बरोबर आहे का? मोर ऑर लेस. आता हा डाटा ह्याच्यापेक्षा जास्तच आहे की. 66 से 2500 पेक्षा जास्त आहे. आपल्याला मोर किंवा लेस विचारला असता. जर ही व्हॅल्यू जर कमी असती ह्याच्यापेक्षा तर लेस आन्सर आला असतं. आपलं मोर तर आन्सर येणार आहे, म्हणजे लेसचं आपल्याला हे खोडून टाकायचं आणि हे पण खोडून टाकायचं. नन ऑफ दिस येते का नाही काय माहीत नाही. मोर तर येणार आहे. बरोबर आहे का? आता 66 से 2500 पेक्षा कितीनं मोठा आहे? 0 0 1 4 41 सेनं मोठा आहे. आणि कम्पेअर कोणाला करायचं आहे? कोणापेक्षा मोठा आहे? 2500 पेक्षा मोठा आहे. म्हणजे 2500 खाली येणार गुणुले 100, कारण पर्सेंटेज व्हॅल्यू विचारली होती. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 25 एके 25 25 चौक 100 आणि 4नं 41ला गुणायचं आहे. आता 4 एके 4 आणि 4 चौक 16 म्हणजे 164% आलं. पण काय आलं? मोर आलं, कारण जास्त होतं. 164% मोर आलं. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा वेगळा. काय दिलं आहे? द फॉलोइंग पाय चार्ट शोज द टोटल नंबर ऑफ आयटम्स सोल्ड बाय 5 डिफरंट शॉप्स P, Q, R, S and T in a particular month. They sells 2 different items X and Y. काय सांगितलं? आपल्याकडे एक पाय चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये टोटल नंबर ऑफ आयटम सोल्ड 1300 दिलेत आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन दिले. कंपनी आपल्याकडे P, Q, R, S, T त्याच्यामध्ये किती टक्के ती दिले. आता 1300च्या 18% आपलं Pमध्ये 18%. त्यानंतर Qमध्ये किती टक्के? 22%. Rमध्ये किती टक्के? 24%. त्यानंतर Sमध्ये 16% आणि Tमध्ये 20%. ह्या अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन करून दिलेलं आहे आपल्याला. तर आता त्याच्यानुसार प्रश्न आपण बघूया कसे सोडवायचे ते. पहिला प्रश्न. व्हॉट इज सेंट्रल अँगर
करस्पॉन्डिंग टू टोटल नंबर ऑफ आयटम सोल्ड बाय शॉप क्यू अँड यस टुगेदर. आता सेंट्रल अँगल काढत असताना आपल्याला माहीत आहे की सर्कल टोटल 360 डिग्रीचं असतं, बरोबर आहे का. मग त्यातलं आता क्यू आणि यसमध्ये किती आलं आहे आपलं, क्यूचं पर्सेंटेज किती आहे 22 आहे, बरोबर आहे. प्लस कोणाचं विचारलं यसचं पर्सेंटेज किती आहे 16. 22 आणि 16 किती झालं 38 झालं. 38% व्हॅल्यू ही दोघांना मिळून आले. टोटल व्हॅल्यू आपल्याकडे किती टक्के असते 100% असते, बरोबर आहे. ह्या सगळ्यांची बेरीज जर केली तर आपली 100च येणार आहे. आणि आपल्याला कशात काढायचं आहे डिग्रीमध्ये काढायचं आहे. तर ते कसं काढायचं 38 आउट ऑफ 100 इंटू डिग्रीचं डिस्ट्रीब्युशन करायचं. डिग्री म्हणजे वर्तुळाचं माप 360. मग ह्या शून्याला ही शून्य गेला. आता बघा 36 गुणिले 38 आणि भागिले 10 करायचा. आपल्याला 2 पहिल्यांदा भाग गेलो. बे 5 10 आणि बे 19. त्यानंतर 19 संग 114 चला 11 19 त्रिक 57 आणि हे 68 आलं. 68ला 5नं भागायचं आपल्याला. 5 एके 5 5 त्रिक 15 5 सक्क 30 आणि 5 40 म्हणजेच 136.38 डिग्री आलं. 136.38 म्हणजे ऑप्शन नंबर ए. इफ द टोटल नंबर ऑफ आयटम एक्स सोल्ड बाय शॉप आर टू दॅट बाय शॉप टी इज in the ratio of 3:4 and the total number of item y sold by shop T is 108, then find the total number of item x sold by shop R. काय सांगितले बघा आता, आयटम एक्स आणि वाय असं दोनच प्रकारचं आयटम आहेत आपल्याकडे सांगितलं होतं. आणि शॉप आरमध्ये बघा आता शॉप आर, त्या शॉप आरमध्ये आपल्याला किती टक्के दिले 24% डाटा दिला आहे, बरोबर आहे का. म्हणजेच 1300च्या 24% पहिल्यांदा काढून घ्यायचं. 1300च्या 24% 24 भागिले 100 बरोबर. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले. 24 त्रिक 72 7 24 एके 24 आणि 7 किती झालं 31. 312 आयटम आपल्याला टोटल आरमध्ये झाले, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला आता आपलं हे आरमधला डाटा मिळाला टोटलचा. तसंच टीमधला टोटलचा आपण काढूया. बघा आता टीमध्ये टोटल किती आहेत आपल्याला 20% आहेत, बरोबर आहे. मग 130च्या 20% 20%ची आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे. 1300च्या 20% म्हणजे 1/5. 5 2 10 5 सक्क 30 आणि वरचा 0 260 झाले, बरोबर आहे. हे काय झाले टीमधले टोटल झाले आणि आरमधले टोटल आपले 312 निघाले होते. त्यामध्ये बघा आता आयटम एक्सचा डाटा दिला आहे. कोणाचा रेशो दिला आहे 3:4 शॉप आरचा आणि टीमचा. म्हणजेच बघा आता एक्स इन आर टू एक्स इन टी असा डाटा दिला आहे आपल्याला 3:4 दिलेला. पण त्या आरमध्ये एक्स किती आहेत आणि वाय किती आहेत हे सेपरेट आपल्याला माहीतच नाही. डायरेक्ट 312 आणि टीमध्ये पण डायरेक्ट 260 हे टोटल डाटा माहीत आहे. पण त्यांनी खाली एक दिली व्हॅल्यू आपल्याला टोटल नंबर ऑफ आयटम वाय सोल्ड बाय शॉप टी इज 108. आता ह्या टीमध्ये वाय किती आहेत सांगितले आयटम 108 108 आहेत, बरोबर आहे. मग उरलेले 260 पैकी वाय जर समजा 108 असतील तर उरलेले एक्सचा असणार आहे डाटा, बरोबर आहे. तर एक्सचा किती येणार आहे मग 260 वजा 108 म्हणजेच 2 5 52 असणार आहे, 152 असणार आहे, बरोबर आहे. आता बघा एक्सचा डाटा तर आपल्याला मिळाला टीमधला. मग आता आपल्याला इथं एक्सचा टीमधला डाटाचा रेशो माहीत आहे म्हणजे 4 रेशोची किंमत आपल्याला 152 माहीत आहे, बरोबर आहे. तर 3 रेशोची आपण काढू शकतोय, बरोबर आहे. म्हणजेच बघा आता 4 रेशो म्हणजेच 152 आहे. तर 1 रेशो म्हणजे 152 भागिले 4 करायचं आणि गुणिले 3 रेशो म्हणजे काय काढायचं आहे म्हणजे 3नं मल्टिप्लाय करायचं म्हणजे डाटा निघते. बघा आता 5 त्रिक 15 आणि 3 बाकी उरली. तर ही 4 त्रिक 12 3 बाकी उरली 4 8 32 38 गुणिले 3 8 त्रिक 24 3 त्रिक 9 2 11 114 काय निघाला आपला आरचा एक्स आयटमचा डाटा निघाला, बरोबर आहे. आणि आपल्याला तीच विचारलं फाइंड द टोटल नंबर ऑफ आयटम एक्स सोल्ड बाय शॉप आर. तर आरमधला एक्सचा डाटा आपल्याला किती आला फायनल 114 आला म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन.
If total number of item Y sold by shop Q is 112 and ratio of item X to Y sold by shop P is 5:4, then find the difference between total number of item X sold by shop Q to total number of item Y sold by shop P. आता बघा आपल्याला क्यू पहिल्यांदा आपल्याला डाटा कोणाकोणाचा लागणार आहे आता इथं पीचा आणि क्यूचा लागणार आहे बरोबर आहे. मग पीचा टोटल आणि क्यूचा टोटल पहिल्यांदा आपण काढून घेऊया. बघा आता पीचा टोटल काढायचा असेल तर किती आहे 18% ऑफ 1300 म्हणजेच 1300च्या 18% 18 डिवाइडेड बाय 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट 18 त्रिक 54 आणि 18 की 18 आणि 5 किती झालं 23 झालं. म्हणजे 234 काय मिळालं टोटल पीचा डाटा मिळाला. तसाच क्यूचा बघा आता क्यूचा किती आहे 22 म्हणजेच 1300च्या 22% 22 डिवाइडेड बाय 100 बरोबर किती झालं. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट 22 त्रिक 66 6 22 के 22 22 आणि 6 किती झालं 28. म्हणजे 286 कोणाचा डाटा आला क्यूचा आला. तर क्यूमध्ये आपल्याला आयटम वाय दिलते. आयटम वाय किती आहेत 112 आहेत. जर वाय समजा 112 असतील तर एक्स किती असणार आहेत. मग ह्या 286 मधनं 112 गेलं 4 7 1 174 काय असणार आहेत आपले एक्सचा डाटा असणार आहे कोणाचा क्यूचा. आणि आपल्याला पीमध्ये एक्स टू वायचा रेशो दिला आहे आपल्याला किती 5:4 दिला आहे. आता पीची टोटल व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 234 आहे. त्यामध्ये 2 डिस्ट्रीब्यूट करायचं आपल्याला काय करायचं आहे 1 5 करायचं आहे आणि 1 4 करायचं आहे. 5 आहे तो डाटा कोणाचा आहे एक्सचा आहे आणि 4 आहे तो कोणाचा आहे वायचा आहे बरोबर आहे. मग टोटल किती आहे आपल्याकडं 5 आणि 4 9 आहे बरोबर आहे. 9ची किंमत आपल्याला माहीत आहे 234 आहे बरोबर आहे. तर लास्ट काय काढायचं होतं टोटल नंबर ऑफ आयटम वाय सोल्ड बाय पी. ह्यातला कोणाचा डाटा लागणार आहे वायचा डाटा लागणार आहे. वायचा डाटा किती आहे आपल्याकडं 4 आहे. मग 9 म्हणजे 234 आहे तर 4 म्हणजे किती 4 मल्टिप्लाय करायचं 9 2 18 आणि 9 संग 54 आणि 26 चोक किती झालं 104. बघा आता ही पी मधला वायचा डाटा झाला आणि आपल्याला क्यू मधला कोणाचा डाटा पाहिजे होता एक्सचा डाटा पाहिजे होता. एक्सचा क्यू मधला डाटा झाला. त्यांनी काय विचारलं ह्या दोघांमधला फरक विचारला म्हणजे 104 आणि 174 मधला फरक विचारला. 174 मधनं 104 गेलं तर किती राहणार आहे आपलं शिल्लक 70 राहणार आहे म्हणजेच ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ टोटल नंबर ऑफ आयटम सोल्ड बाय शॉप एस इज 40% ऑफ टोटल नंबर ऑफ आयटम परचेस्ड बाय शॉप एस देन फाइंड द टोटल नंबर ऑफ अनसोल्ड आयटम इन शॉप एस. आता आपल्याला सोल्डचा डाटा दिला आहे बरोबर आहे का. सोल्डचा एसचा डाटा हा 40% म्हणून सांगितलं आहे बरोबर आहे. म्हणजे आता पहिल्यांदा एसचा डाटा सोल्ड किती काढायचा आपण. एसचा सोल्डचा डाटा किती येणार आहे 1300च्या 16% येणार आहे 16% बरोबर आहे. हे किती आलं मग शून्याला शून्य गेलं 16 त्रिक 48 आणि 16 के 16 आणि 4 20. ही 208 काय असणार आहे यसचा सोल्डचा डाटा असणार आहे बरोबर आहे. पण तोच काय सांगितलं आहे यस इज 40% ऑफ टोटल नंबर ऑफ आयटम परचेस्ड बाय शॉप यस. म्हणजेच टोटल परचेस आयटम जेवढे केलेत त्यातले विकले किती आहेत 208 विकलेत पण तीच किती आहेत टोटलच्या 40% आहेत. म्हणजे 40% म्हणजे ही व्हॅल्यू आहे तर 100% म्हणजे काय असणार आहे मग परचेस्ड असणार आहे बरोबर आहे. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ अनसोल्ड आयटम. आता बघा मला सांगा 100% यसचा डाटा आहे असं जर गृहीत धरलं तर त्यातला विकलाय किती सोल्ड किती केला आहे 40% केला आहे. मग राहिलेला 60% काय असणार आहे आपला अनसोल्ड असणार आहे म्हणजे न विकलेला असणार आहे. तर मला सांगा आता 208 ही किंमत म्हणजेच 40% बरोबर आहे म्हणजे विकलेला डाटा आहे. तर न विकलेला डाटा किती आहे 60% म्हणजे 60 म्हणजे किती काढायचा आहे बघा 20 दोन्ही 40 20 त्रिक 60 आणि 2 10 20 आणि 2 चोक 8 आणि 104 त्रिक किती झालं मग 312 झालं. 312 म्हणजेच वाय यसचा आपल्याला अनसोल्ड डाटा मिळाला आणि तोच विचारला होता आपल्याला
312 म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. टोटल नंबर ऑफ आयटम्स सोल्ड बाय शॉप Q and T together is what % more or less than the total number of items sold by shop R and S together. आता बघा इथं डाटा पूर्णपणे काढायची काहीच गरज नाही. डायरेक्ट काय करायचं म्हणजे आपण काय करणार आता क्यूचा जर डाटा काढायचा असेल तर 1300चे किती टक्के आहे ती काढणार 22%. ही क्यूचा डाटा काढायचा, त्याच्यानंतर टीचा काढायचा, ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्यानंतर आरचा काढायचा, एसचा काढायचा, ह्या दोघांची बेरीज करायची आणि ह्या दोघांची बेरीज ही ह्या दोघांच्या बेरजेपेक्षा कितीनं मोठी आहे किंवा कमी आहे असा प्रश्न खरं तर विचारला. पण ही डाटा पूर्णपणे काढायची काहीच आवश्यकता नाही कारण आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारले. बरोबर आहे. मग डायरेक्ट ह्या पर्सेंटेजच्या ह्याच्यावरूनच आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. आता बघा कसं करणार आहे. क्यूचं आणि टीचं टोटल किती आहे आपलं. क्यूचं 22 आणि टीचं 20. टोटल किती झालं 42 झालं. बरोबर आहे. तसंच आरचं आणि एसचं टोटल किती आहे. आरचं 24 आणि एसचं 16 म्हणजेच किती आहे 40 आहे. बरोबर आहे. ह्या 40पेक्षा हे 42 कितीनं जास्त आहे बघा बरं. 2नच जास्त आहे. बरोबर आहे. आणि कुणापेक्षा जास्त आहे त्याला खाली मांडायचं 40 आणि गुणुले 100 का तर पर्सेंटेजमध्ये विचारलं आहे. 20 दोन्ही 20 100 2ला तर 2 कॅन्सलच झालं आणि 5% आलं. 5%ने काय होतं ही 42 हे 40पेक्षा मोर होतं. बरोबर आहे. म्हणजे 5% मोर आन्सर येणार. 5% मोर म्हणजे ऑप्शन नंबर सी. तुम्ही पूर्णपणे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून जरी काढलं असतं तरी हे असंच उत्तर आलं असतं. त्याची काय आवश्यकता नाही. नेक्स्ट. The following bar graph shows the gross national income in billion dollars of 5 countries in 3 different years. काय दिलं आपल्याला ग्रॉस नॅशनल इन्कम दिले आपल्याला. कशामध्ये दिले बिलियन डॉलरमध्ये दिले. 5 कंट्रींची दिली. इंडिया, इंडोनेशिया, रशिया, कॅनडा आणि जपान. आणि 3 इयरमध्ये दिली. 2015, 2016 आणि 2017 ह्या 3 इयरमध्ये दिली. आता फॉर एक्झाम्पल कसं असणार आहे सांगतो तुम्हाला. जर इंडियामध्ये तुम्हाला 2016ला ग्रॉस नॅशनल इन्कम किती आहे असं जर विचारलं तर इंडिया बघायचं. 2016 म्हणजे काय आहे कुठला कलर आहे बघायचा लाल कलर आहे. बरोबर आहे. आणि किती डाटा बघायचा 8.6 आहे. म्हणजे 8.6 बिलियन डॉलर असणार 2016ची नॅशनल ग्रॉस नॅशनल इन्कम ऑफ इंडिया असं असणं. म्हणजे डेटा रीड करताना असा करायचा आहे. आता आपण त्याच्यावर प्रश्न बघूयात. फाइंड द ॲव्हरेज ग्रॉस नॅशनल इन्कम ऑफ ऑल द गिव्हन कंट्रीज टुगेदर इन इयर 2016. आता 2016मध्ये बघा लाल कलर आहे. बरोबर आहे. पण सगळ्याच ह्यांचा मिळून विचारलं आहे. सगळ्या कंट्र्यांचा मिळून विचारलं आहे. आता इंडियामध्ये मग 2016ला किती आहे 8.6. त्यानंतर इंडोनेशियामध्ये किती आहे 3. रशियामध्ये किती आहे 3.6. त्यानंतर कॅनडामध्ये किती आहे 1.6 आणि जपानमध्ये किती आहे 5.5. ह्या सगळ्यांची फक्त बेरीज विचारली आपल्याला. 6 6 6 18 5 23. चला हा चाला 2. त्यानंतर 8 आणि 6 14 15 15 आणि 7 22. म्हणजेच किती आलं 22.3 आलं. बरोबर आहे. पण ही काय झाली बेरीज झाली. आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी ॲव्हरेज विचारले. ॲव्हरेजमध्ये आपल्याकडे कंट्र्या किती आहेत 1 2 3 4 5. 5 कंट्री आहेत म्हणल्यावर इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं ह्या 22.3ला. म्हणजे 5नं भागायचं. 5 चोक 20. त्यानंतर 2 बाकी उरली भाग जात नाही म्हणून पुन्हा नंतर अजून 5 चोक 20 आणि 5 सक्क 30. म्हणजेच किती आलं मग 4.46 बिलियन डॉलर म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट. फाइंड द डिफरन्स बिटवीन ग्रॉस नॅशनल इन्कम ऑफ इंडिया टू दॅट ऑफ रशिया इन ऑल गिव्हन इयर्स टुगेदर. आता ह्या तिन्ही पण वर्षाचं टुगेदरमध्ये इंडियाचा आणि रशियाला किती ग्रॉस नॅशनल इन्कम आहे असं विचारलं. आता इंडियामध्ये बघा 2015 साली किती होतं 7.9. त्यानंतर 2016ला किती झालं 8.6 आणि 2017ला किती झालं 9.5. ही टोटल इंडियातलं झालं 2015 16 17 मिळून किती येते बघा 9 6 15 आणि 5 20. चला 2 11 आणि 8 19 19 आणि 7 26. म्हणजेच 2
26 आणि इथला एक पॉईंट म्हणजे 26च येणार आहे. तसंच रशियामध्ये पण टोटल करा. रशियामध्ये 2015 साली 3.4, 2016 साली 3.6 आणि 2017 साली 3.7. 7 आणि 6 13, 13 आणि 4 17 आणि 10.7 आलं बरोबर आहे. आणि ह्यांचा काय विचारला आहे आपल्याला, डिफरन्स विचारला आहे. बघा आता 26 आणि 10.7 मधला फरक विचारला आहे. 26 वजा 10.7 ह्यांच्यातला फरक विचारला आहे. आता बघा इथं 26.0 करूया आपण आणि त्यातनं वजा करू. 0तनं 7 गेलं म्हणजेच 10तनं 7 गेलं किती 3 चा दिला महागारी, त्यानंतर 5 आणि नंतर 1 म्हणजेच काय येणार आहे मग 15.3 बिलियन डॉलर म्हणजे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, द ग्रॉस नॅशनल इन्कम ऑफ इंडोनेशिया इन ऑल द गिव्हन इयर्स टुगेदर इज ॲप्रॉक्सिमेटली व्हॉट % ऑफ ग्रॉस नॅशनल इन्कम ऑफ कॅनडा इन ऑल द गिव्हन इयर्स टुगेदर. आता बघा इंडोनेशियामध्ये तिन्ही पण वर्षी टोटल किती आहे बघा. 2015ची 2.7, 2016ची 3 आणि 2017ची 3.2. इंडोनेशिया बघतोय मी. 7 आणि 2 9, त्याच्यानंतर 3 आणि 3 6 आणि 2 8, 8.9 आली. कोणाची आली, इंडोनेशियाची आली बरोबर आहे, टोटल आली. त्याच्यानंतर तसंच कोणाची काढायची आहे, कॅनडाची काढायची आहे. कॅनडाची टोटल बघा आता 2015ची 1.5, 2016ची 1.6 आणि 2017ची 1.7 म्हणजेच काय आले आपलं 11 8 4.8 आली बरोबर आहे. 4.8 आली कॅनडाची आली. तर त्यांनी काय विचारली, ॲप्रॉक्सिमेटली व्हॉट % ऑफ असं विचारले. म्हणजेच इंडोनेशियाची ही कॅनडाच्या किती टक्के असं विचारले. म्हणजेच 8.9 वर येणार आणि कुणाच्या विचारलं आहे, कॅनडाच्या, म्हणजे 4.8 खाली येणार आणि गुणुले 100 येणार कारण पर्सेंटेज विचारले. आता बघा ही इथं एक पॉईंटनं डिजिटनं इकडं आहे आणि इथला पण पॉईंट काय एक डिजिटनं इकडं आहे, म्हणजे पॉईंटला पॉईंट गेलंच असं गृहीत धरू आपण. आता काय करू, 4नं भाग जाते आपला. 4 12 48 आणि 4 24, 4 25 येते, 4 25 100 बरोबर ना. आता बघा अजून कशानं भाग जाते का, 25 9 250 म्हणजे 5 चला 2, त्याच्यानंतर आपल्याला ॲप्रॉक्सिमेट विचारलं. ॲप्रॉक्सिमेट म्हणजेच आपल्याला जवळपास व्हॅल्यू घ्यायची. डायरेक्ट काय करू, ह्या 25च्या ऐवजी 24च घेऊ का, तर आपल्याला 12नं भाग जातो लवकर. मग 12 दोन्ही किती झालं, मग 24 झालं डायरेक्ट. म्हणजेच 89 गुणिले 2 करायचं आहे. 90 दोन्ही किती होते, 180 होते बरोबर आहे. तर 89 दोन्ही मग किती होणार, 2 कमीच होणार त्यापेक्षा, म्हणजेच 178 होणार बरोबर आहे. 178 म्हणजेच आपल्याला जवळपास ऑप्शन काय आपल्याकडं 175 आपल्याला जवळ आहे. पण आपलं 175 ॲन्सर येणार नाही. काय येणार नाही, तर बघा आपण हिथं घेताना काय घेतली होती, आपण 25चं 24 घेतलं होतं बरोबर आहे, म्हणजे कमी करून घेतलं होतं आपलं. आपल्याला काय आलं आहे, ॲन्सर काय आलं आहे आपलं 178 आले बरोबर आहे. 178 म्हणजे आपण 175 तसं जवळ आहे म्हणून 175 घेतले. पण हे ॲक्च्युअलमध्ये 175 येणार नाही, कारण आपली किंमत बघा आपली 25 होती त्याच्याऐवजी 24 घेतली, म्हणजे डिक्रीज करून घेतले, त्यावेळेस आपलं हे ॲन्सर आलं आहे. खरं तर आपली किंमत इथली मोठी आहे, अंशातली मोठी किंमत आहे, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन जास्तच येणार आहे, म्हणजे ती व्हॅल्यू काय असणार आहे 178पेक्षा मोठीच असणार आहे. आता 178पेक्षा मोठी आपल्याला जवळपास व्हॅल्यू कुठली आहे 185, म्हणजेच ते 185 ऑप्शन नंबर ए येणार. जर ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेट केलं असतं तर आपलं डायरेक्ट आन्सर 185 पॉईंट समथिंग काय तर आलं असतं. नेक्स्ट, फाइंड द डिफरन्स बिटवीन ॲव्हरेज ग्रॉस नॅशनल इन्कम ऑफ ऑल द गिव्हन कंट्रीज टुगेदर इन इयर 15 टू दॅट ऑफ 17. आता ही कसं डाटा कॅल्क्युलेट करायचं बघा. आपलं 15ला काय आहे ब्ल्यू कलर आहे आणि 17ला काय आहे ग्रीन कलर आहे बरोबर आहे. ऑल द गिव्हन कंट्रीजचा ब्ल्यू कलरचा डाटा टोटल आणि ग्रीन कलरचा डाटा टोटल, ह्या दोघांमधला काय विचारला आहे, फरक विचारला आहे. आता इंडियामध्ये 15ला किती आहेत 7.9, इंडोनेशियामध्ये किती आहेत 2.7, रशियामध्ये किती आहेत 3.4,
कॅनडामध्ये किती आहेत 1.5 आणि जपानमध्ये किती आहेत 5.3. ह्यांची बेरीज बघा किती येते. 9 आणि 7 16 आणि 4 20 आणि 8 28 2 7 आणि 1 8 आणि 3 11 11 आणि 9 20 म्हणजेच 20.8 आलं. तसंच 2017चा डाटा बघा. इंडियामध्ये किती आहे 9.5, इंडोनेशियामध्ये 3.2, रशियामध्ये 3.7, कॅनडामध्ये 1.7, त्यानंतर जपानमध्ये 5.7. 7 7 7 21 आणि 2 23 आणि 5 28 2 7 आणि 1 8 आणि 6 14 14 आणि 9 23 म्हणजेच 23.8. तर ह्या दोघांमधला फरक विचारला आहे आपल्याला. बरोबर आहे. ह्या दोघांमधला फरक काढायचा आपल्याला. पहिल्यांदा बघा 23.8 आणि 20.8 ह्यांच्यातला फरक किती आला आपला 3चा आला. बरोबर आहे. पण ॲव्हरेज विचारले आपल्याला. ॲव्हरेज म्हणजे आपल्याकडे देश किती आहेत 1 2 3 4 5 म्हणजेच ह्या 3ला काय करावं लागणार आहे मग नंतर 5नं भागावं लागणार आहे कारण इक्वली डिस्ट्रीब्यूट. आता 3ला 5नं भाग जाते का नाही. मग 0 पॉईंट इथे एक 0 घेतला तर 5 सक्क 30 म्हणजेच 0.6 आलं. 0.6 बिलियन डॉलर म्हणजे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, टोटल ग्रॉस नॅशनल इन्कम of India and Japan in year 15 and 17 together is approximately what percent more or less than the total gross national income of Indonesia and Canada in year 16 and 17 together. आता बघा इंडियामध्ये 15 आणि 17चा डाटा आणि जपानमधला पण 15 आणि 17चा डाटा काढायचा. पहिल्यांदा इंडियामध्ये बघा आता 15चा डाटा किती आहे 7.9 आणि 17चा डाटा किती आहे 9.5. तसंच जपानचा पण बघा. आता जपानचा कुठं आहे इथं आहे. 15चा डाटा किती आहे 5.3 आणि 17चा डाटा किती आहे 5.7. ह्यांची बेरीज बघा. आता 9 आणि 5 14 14 आणि 10 24 2 10 आणि 2 12 12 आणि 9 21 21 आणि 7 28 28.4 आला. बरोबर आहे का. आपल्याला इंडिया आणि जपानचा 15चा आणि 17चा डाटा सांगितला होता. हाच डाटा इंडोनेशिया आणि कॅनडाच्या 16 आणि 17चा डाटा बघायचा. आता बघा इंडोनेशिया हित आहे त्यातला 16चा डाटा किती आपल्याकडं 3 आहे. 17चा किती आहे 3.2. तसंच कॅनडाचा बघा. आता कॅनडाचा 16चा किती आहे आपल्याकडं 1.6 आणि 17चा किती आहे 1.7. ह्याची बेरीज टोटल किती आली 7 आणि 7 13 आणि 2 15 चला 1 आणि 3 आणि 3 6 आणि 3 9 9.5 आला. ह्याच्यापेक्षा हे कितीनं जास्त आहे पहिल्यांदा काढायचं आपल्याला. आता डिजिटचा काय विचारच करू नका. 284 आणि 95 डायरेक्ट घेऊया. 95पेक्षा 284 मग कितीनं जास्त झालं 189नं जास्त झालं 189. ह्या दोन्हीतला फरक घ्यायचा आहे फक्त. आणि कोणापेक्षा 95पेक्षा इंटू 100. आता जास्त मोर तर येणार आहे. मोर म्हणजेच लेसवाले ऑप्शन आपले कट झाले. बरोबर आहे. आता बघा ही डाटा कॅल्क्युलेट करताना कसं करायचं बघा. आता 5नं भाग जातो आहे 5 19 आणि 5 20 100. बरोबर आहे. आता हे 19च्या ऐवजी 19नं जर 189ला भागायचं म्हणलं तर आपल्याला 19च्या पाड्यामध्ये 190च जवळ आहे. बरोबर आहे का. म्हणजे 190 जर घेतलं तर 19 10 190 झालं. बरोबर आहे. मग 10 गुणिले 20 किती झालं मग 200 झालं. बरोबर आहे. म्हणजे 200% ॲप्रॉक्स व्हॅल्यू येणार आहे कारण आपल्याला ॲप्रॉक्झिमेटच विचारली होती. म्हणजे 200% काय झालं मोर झालं म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. The given bar graph shows the number of mobile and laptop manufactured in 5 different years. लॅपटॉप आपल्याला रेड कलरमध्ये दिले आणि मोबाईल ब्ल्यू कलरमध्ये दिले. पण लॅपटॉप आपल्याला फक्त रेड कलरमध्ये दिलेला आहे. बघा आता म्हणजे कसं होणार आहे ते 2000 पासून ते इथं 5,500पर्यंत. कारण बघा 5 6 7 असं म्हणजे एका हजारचा गॅप आहे प्रत्येक लाईनीमध्ये. जर समजा मिडलला जर ग्राफ असेल तर मग काय घेणार आहे आपण 500च्या फरकाने घेणार आहे तिथं. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे मग 2013 साली लॅपटॉपचं म्हणजे लाल रेड जिथं दिसते तिथलं काय असणार आहे 500च्या आणि 5,000च्या आणि 6,000च्या मध्ये बरोबर किती येणार आहे 5,500 किंमत येणार आहे तिथली. पण
ती कुठून आहे 2000 पासून आहे, म्हणजे 2000 ते 5,500पर्यंत आहे. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये किती आहे आपल्याकडं 3,500 आहे. बरोबर आहे. लॅपटॉपची किंमत घेताना 3,500 घ्यायची. नाहीतर काय करायचं 2013ची म्हणल्यावर लॅपटॉपची बघितल्यानंतर मग हे डायरेक्ट लाल इथं 5,500 दिसते म्हणून तुम्ही 5,500 घ्याल. ते तसं नाही. फक्त आपल्याला लाल ह्याच्यातला लॅपटॉप आहे म्हणून सांगितलं. म्हणजे लाल ह्याच्यातला काउंट करताना कुठून करायचा आहे बघायचा. 2000 पासून काउंट केला. 2000 पासून ते 5,500पर्यंत. मग ॲक्च्युअल व्हॅल्यू काय झाली आपली 3,500 झाली. आणि मोबाईलचं काय सोपं आहे. मोबाईलचं खालूनच मापायचं म्हणजे 0 पासून डायरेक्ट मापायचं आहे. फॉर एक्झाम्पल 2017 साली मोबाईल किती आहेत आपलं 0 to 3,000 म्हणजेच किती असणार आहे मोबाईल 3,000 असणार आहेत. आता पहिला प्रश्न बघूयात आपण. What is the approximate percentage increase in number of laptop manufactured from 2014 to 2017? आता बघा 2014ला लॅपटॉपची संख्या किती आहे बघा. आता आपली कुठून चालू आहे 2,500पासून चालू आहे ते कुठंपर्यंत चालू आहे 6,500पर्यंत चालू आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये किती झालं मग 2,500पासून ते 6,500 म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू आपली किती झाली मग 4,000च झाली. म्हणजेच 2014 साली लॅपटॉप किती होते 4,000 होते 2014ला. तसेच 2017ला लॅपटॉप किती झाले बघा. 2017ला कुठून आहेत 3,000पासून ते 7,500पर्यंत आहेत. म्हणजेच ते कसं काढायचं 7,500 मायनस 3,000. कारण 3,000 ही खालची रक्कम आपल्याला सोडून द्यायची. कारण खालची रक्कम आपल्याकडे नाहीच ब्ल्यू कलरमधली, फक्त रेड कलरमधली आपल्याला कन्सिडर करायची. ती किती आलं मग 4,500 आली. बरोबर आहे. तर आपल्याला 2014 पासून 17ला इन्क्रीज कितीचा झाला आपल्याला 4,000चं 4,500 झालं. म्हणजे कितीनं वाढलं 500नं वाढलं. बरोबर आहे. पण आधी किती होतं 4,000 होतं. म्हणजे कुणावर वाढलं 4,000वर वाढलं. म्हणजे ते खाली लिहायचं गुणुले 100 म्हणजे पर्सेंटेजमध्ये निघते. आता बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट 20 दोन्ही 40 20 100 आणि 5 25 आणि वरचा एक शून्य म्हणजे 250 भागिले 2 म्हणजेच किती येणार आहे 250 नाही 25च असणार आहे इथं. कारण ह्या 500च्या 2 शून्याला 4,000चे 2 शून्य गेलते आणि इथं डायरेक्ट 20 20 दोन्ही 40 आणि 20 100 असा भाग घालवला होता आपण. म्हणजे 5 25 25 भागिले 2 मग किती आलं बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10 म्हणजे 12.5% आलं. 12.5% म्हणजेच ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट. In all 5 years together, out of total number of manufactured mobile, 40% of mobile are sold and 20% of remaining is damaged. What is the total number of damaged mobile in all the years together? बघा आता काय सांगितलं आहे सगळ्या इयरचे मोबाईल पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. 2013 साली मोबाईल किती आहेत 2,000. 2014 साली मोबाईल किती आहेत 2,500. 2015 साली मोबाईल किती आहेत 4,000. फक्त ब्ल्यू कलर काउंट करायचा. 2016 साली किती आहेत 1,500 आणि 2017 साली किती आहेत 3,000. ह्या सगळ्यांची बेरीज 0 0 5 आणि 5 10 चला 1 4 आणि 4 8 आणि 5 13 म्हणजे 13,000 झाले टोटल मोबाईल आपल्याकडं 2013 पासून 17पर्यंत सगळेच. बरोबर आहे. मग त्यातले काय केलेत 40% सोल्ड केलेत म्हणजे विकलेत आणि 20% काय केलेत ऑफ द रिमेनिंग. आता बघा 13,000च्या 40% जर समजा गेले तर राहिले किती मग 60% राहिले. बरोबर आहे. म्हणजे 13,000च्या 60% आपल्याकडं शिल्लक राहिले. त्यातले पण काय झाले 20% डॅमेज झाले. डॅमेज झाले म्हणजे बाद झाले. मग आता 20% त्यातले डॅमेज झाले म्हणले. आता बघा इथं 20 त्रिक 20 5 100 13 त्रिक 39 39,000 भागिले 5. पहिल्यांदा हे किती येते बघा आता 5 7 35 85 40 आणि वरचा 2 शून्य म्हणजे 7,800 आपल्याकडे राहिले होते. त्यातले काय झालेत 20% काय झाले डॅमेज झाले. मग ह्यातले 20% गेले राहिले किती मग 80% राहिले. बरोबर आहे का. तर व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डॅमेज्ड मोबाईल इन ऑल इयर्स टुगेदर. पण आपल्याला डॅमेजडच विचारले. ह्या 8800च्या काय झाले 20% काय झालेत डॅमेज झालेत. म्हणजेच 8800च्या 20% 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला 1/5 माहीत आहे. म्हणजेच 8800 गुणुले 1/5 करावं लागणार. 5 1 5 2 5 5 25
5×30 आणि वरचा 0 म्हणजेच किती आलं मग 1560 आलं. 1560 म्हणजेच ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. टोटल नंबर ऑफ लॅपटॉप इन 2016 इज ॲप्रॉक्सिमेटली व्हॉट % ऑफ टोटल नंबर ऑफ लॅपटॉप इन ऑल इयर टुगेदर. आता 2016चे लॅपटॉप किती आहेत बघा. आता आपलं लॅपटॉप काउंट करताना कुठून झाले 1500 पासून 4000 झाले. म्हणजेच 4000मधनं 1500 जर वजा केलं तर राहिले किती 2500 राहिलं. म्हणजे 2016चे लॅपटॉप 2016 साली लॅपटॉप किती मिळाले आपल्याला 2500 मिळाले. बरोबर आहे. ते सगळ्या इयरच्या लॅपटॉपच्या 2016चे तर 2500 माहिती आहेत आपल्याला. 2017ला बघा किती आहेत 3 वजा करायचं आहे कशातनं 7.5मधनं 7.5मधनं 3 गेलं तर 4.5 राहिलं. हे 4.5 इथं 2017ला. 15ला बघा. आता 15ला टोटल 6मधनं 4 गेलं तर 2000 राहिलं. त्यानंतर 14 साली बघा. आता 6.5 आणि इथं 2.5 म्हणजेच किती आलं 4000च आलं. त्याच्यानंतर 2013 साली बघा 5500मधनं 2000 गेलं तर 3500 राहिलं. ही सगळे लॅपटॉप आपण काढून घेतली किती 3500, 4000, 2000, 2500 आणि 4500. ह्या सगळ्यांची बेरीज करू आपण. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 6, 9 आणि 6 15, 15 आणि 16, 16500 झालं. 16500. ह्याच्या किती टक्के आहेत म्हणजे हे ऑल लॅपटॉप झाले. ऑल कंपनीमधले ऑल इयरचे लॅपटॉप झाले. ही व्हॅल्यू 2500 ही व्हॅल्यू ह्या 16500 किती टक्के आहे असं विचारले. मग ते कसं काढायचं आता 2500 डिवायडेड बाय 16500 इंटू 100. बघा आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 5 भाग जाते 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. त्याच्यानंतर 5 5 25 वरचं 2 शून्य. बरोबर आहे. आता 33 एके 33 बाकी किती उरली 17 उरली वरचा 1 शून्य. 33 5 165 होतं आहे. बरोबर आहे. 33 5 165 म्हणजे 33 5 165 बाकी 5च वरती. मग 15 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे आपलं. बरोबर आहे. 15 पॉईंट समथिंग येणार आहे म्हणजे आपल्याला जवळपास व्हॅल्यू काय आपल्याला 15%. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲव्हरेज नंबर ऑफ मोबाईल मॅन्युफॅक्चर्ड इन ऑल इयर टुगेदर अँड ॲव्हरेज नंबर ऑफ लॅपटॉप मॅन्युफॅक्चर्ड इन ऑल इयर टुगेदर. आता बघा ऑल इयर लॅपटॉप आपण काढले होते आत्ताच काढले होते 16500 आहेत. लॅपटॉपची किंमत किती आहे टोटल 16500. तसंच मोबाईलची टोटल किंमत किती आहे बघा काढा. 2000 ह्या वर्षी 2000, 2013 साली, 2014 साली 2500, 2015 साली 4000, 2016 साली 1500 आणि 2017 साली 3000. ह्यांची बेरीज बघा आता किती ते 2 4 6, 6 4 10, 10 3 13 म्हणजे मोबाईल किती आले आपले 13000 आले. बरोबर आहे. ही 13000 आपल्याला विचारला आहे. ह्यांच्यातला ॲव्हरेजचा डिफरन्स विचारला आहे म्हणजे ह्याला पण 5नं भागावं लागणार आहे आणि ह्याला पण 5नं भागावं लागणार आहे. कारण 5 इयर आहेत आपल्याकडे 13, 14, 15, 16, 17 असे 5 इयर आहेत. बरोबर आहे. आणि ह्यांच्यातला काय विचारला आहे फरक विचारला. ही 5नं भागायचं आपण शेवटच भागून घेऊया डायरेक्ट. ह्या दोन्हीतला आपल्याला पहिल्यांदा फरक काढून घेऊ. 16500मधनं 13000 गेलं तर राहिले किती 3500 राहिलं. बरोबर. मग 3500ला काय करायचं आपल्याला 5नं भागून घ्यायचं. 5 एके 5, 5 7 35 आणि वरचं 2 शून्य म्हणजे किती आलं ॲव्हरेज डिफरन्स 700 आला म्हणजे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट. द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मॅन्युफॅक्चर्ड लॅपटॉप सोल्ड अँड अनसोल्ड इन 2017 इज 4:5 अँड द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मॅन्युफॅक्चर्ड मोबाईल सोल्ड अँड अनसोल्ड इन 2017 इज 8:9 8:7. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन the number of sold laptop in 2017 and number of unsold mobile in 2017. बघा आता आपल्याला काय दिलं आहे 2017 सालचा सोल्डचा आणि अनसोल्डचा लॅपटॉपचा डाटा दिला आहे. बरोबर. 2017 साली लॅपटॉप किती आहेत आपल्याकडं 4500 आहेत. बरोबर आहे.
आणि 2017 साली मोबाईल किती आहेत आपल्याकडं 3000 आहेत. हा मोबाईलचा डाटा झाला बरोबर आहे. त्यामध्ये लॅपटॉपमध्ये सोल्ड आणि अनसोल्ड असा डाटा दिला आहे आपल्याकडं. सोल्डचा डाटा किती आपल्याला 4 आहे आणि अनसोल्ड किती 5 आहे. तसंच मोबाईलच्या पण बाबतीत सोल्ड आणि अनसोल्ड असं दिलं आहे किती आहे 8 आणि 7 असा दिला आहे रेशो बरोबर आहे. तर काय विचारले व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ सोल्ड लॅपटॉप इन 17. आता सोल्ड लॅपटॉप जर काढायचा असेल तर सोल्डचा डाटा किती आहे आपल्याकडं 4 आहे बरोबर आहे. म्हणजे 4 डिवायडेड बाय सोल्ड प्लस अनसोल्ड टोटल किती आहे 4 आणि 5 9 गुणुले काय करावं लागणार टोटल किती आपल्याकडं 4500 बरोबर आहे. 9 9 5 45 5 20 आणि वरचे 2 शून्य म्हणजे हा डाटा किती आला 2000 आला सोल्डचा लॅपटॉपचा. तसंच इथला काय विचारलं आहे अनसोल्ड मोबाईल विचारलेत. अनसोल्ड हा सोल्ड आहे 8 म्हणजे सोल्ड आहे आणि 7 म्हणजे अनसोल्ड आहे. तर अनसोल्ड किती झाला मग 7 आउट ऑफ टोटल 8 आणि 7 15 इंटू 3000 15 के 15 15 दोन्ही 30 7 दोन्ही 14 आणि वरचे 2 शून्य म्हणजेच हे किती झालं अनसोल्ड मोबाईल किती झाले 1400 झाले. तर ह्या दोन्हीतला काय विचारला होता आपल्याला फरक विचारला होता म्हणजे 1400 आणि 2000 ह्याच्यातला फरक किती आला 2000 मायनस 1400 600 600 म्हणजे ऑप्शन नंबर ई.